हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे सोमवार. सोमवार म्हटलं तर आज मला उपवास आहे. त्यामुळे मी आज थोडी लवकर फ्रेश झाले आणि समोरच्या संध्याकाळच्या कामासाठी लागले. तर आज सकाळी मी इथं हे काही भरण्या वगैरे छानपैकी असं घासून ठेवल्या होत्या आणि त्या उन्हात वाळू घातल्या आणि स्वच्छ त्या कोरड्या पण झालेल्या आहे. तर छानपैकी वाळल्या तर त्यामधल्या आपल्या धान्याला बिलकुल कीड लागत नाही. त्यामुळे छान अशा कोरड्या करून छानपैकी उन्हात वाळू घालून घ्यायच्या. मी असं सगळं सकाळचं हे काम आवरून घेतलं जे राहिलेले होते आणि लगेच पुढच्या कामाला लागले. म्हणजे आता सोमवार येते, देवांना त्यांना सगळं नैवेद्य वगैरे बनवायचे आहे. त्यामुळे म्हटलं आज लवकरच स्वयंपाकाला लागू. तर इथं मी अ, डाळ भाताचा कुकर लावत आहे. तर मी आज इथं डाळ भात सोबत एका कुकरमध्ये लावणार आहे, कारण की मुलींना डाळ भात पण लागतो आणि देवांना पण डाळ भाताचा नैवेद्य दाखवावाच लागतो. त्यासाठी मी इथं तुरीची डाळ घेतली. ही गावाकडची डाळ आहे, छानपैकी अशी गावरान डाळ आहे. ती खाण्यासाठी पण खूप छान लागते, त्याची टेस्ट. इथं हे तांदूळ घेतलेले आहे आणि हे छानपैकी असे डब्यामध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये तेल मीठ घालून सनी आणि आपल्याला डाळ भाताचा कुकर एकत्रच लावायचा आहे, कारण जेणेकरून आपलं काम पण लवकर होईल आणि जास्त भांडी पण घासावं लागत नाही वेगवेगळी. तर इथं आपलं डाळ भात छानपैकी शिजलेला आहे आणि इकडं छानपैकी असे नैवेद्य पण झालेले आहे आणि डाळ भात छानपैकी नैवेद्यावर मी टाकून घेतला. त्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं आणि आपल्याला आता आपल्या देवांना नैवेद्य दाखवायचे आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर मी पण माझा उपवास सोडून घेतला. असा होता आपला आजचा दिवस. अशीच रोजची व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब